मी ते ऐकून 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 एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडे कसला चमत्कार दाखवणार? जी माझी तब्येत अशी आहे एवढं दाखवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धनंजय मुंडेंच्या मनात नेमकं काय? कुणाला चमत्कार, कुणाला जय महाराष्ट्र? हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय. कारण धनंजय मुंडेंची ही वक्तव्य. बीडमध्ये एका कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधून काही वक्तव्य केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. खरं तर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे लाईमलाईटमधून काहीसे बाजूला झाले होते. त्यातच त्यांची प्रकृतीही बिघडली होती. हाच धागा पकडत धनंजय मुंडे यांनी जिम लावल्याचं सांगत सगळ्याच क्षेत्रात वजन कमी झालं होतं, असं धनंजय मुंडे म्हणाले. इतकंच नाही तर आता चमत्कार दाखवणार असल्याचंही ते म्हणाले. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आणि त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जिम करतो. कारण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये माझ्या जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे. मी ते ऐकून 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 एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडे व्यासपीठावरून अशी चक्रावून टाकणारी वक्तव्य करत होते. मात्र खरा ट्विस्ट तर तेव्हा आला जेव्हा धनंजय मुंडेंनी जय हिंद जय महाराष्ट्र असं वक्तव्य केलं. आपण शारीरिक किती सदृढ आहेत याच्यासाठी सभेला आलेल्या लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे की माझी तब्येत कशी हे तुम्ही विचारलं की माझी तब्येत अशी आहे एवढं दाखवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. फिट राहणं या आरोग्याला शुभेच्छा देणं चांगलं आहे. मात्र गुंडागर्दी वाढवण्याकरता जर फिट राहत असतील आणि फिटनेस आल्यानंतर जर हातात हत्यारं घेण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र जात असेल तर निश्चित चिंताजनक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो लागू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांचं वक्तव्य तपासून बघितलं पाहिजे. खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली आणि हाच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यामुळे धनंजय मुंडे टीका आणि आरोपांच्या गर्तेत सापडले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपदही सोडावं लागलं होतं. तेव्हापासून ते राजकीय चर्चेत फारसे नव्हते. आता मात्र त्यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे धनंजय मुंडेंच्या मनात नेमकं काय असा सवाल महाराष्ट्राला पडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.